दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. दरोड्याची तयारी असलेली आंतरराज्यातील दरोडेखोर टोळी नाशिक ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. वाडीवरे पोलीस ठाणे हद्दीत मुंबई-आग्रा महामार्गावर राजूर पाटी परिसरात गुजरात येथील तक्रारदार धर्मेंद्र पटेल व त्यांचे साथीदार स्कॉर्पिओ कारमधून मध्य प्रदेश ग्वालियर येथून मुंबईकडे जात असताना अज्ञात आरोपींनी संगनमताने वेगवेगळ्या गाड्यांमध्ये येऊन धर्मेंद्र पटेल यांना मारहाण करून साथीदारांच्या डोळ्यात काहीतरी टाकून त्यांना बेशुद्ध केले. तसेच त्यांच्याकडील स्कॉर्पिओ कारमधील रोख रक्कम 4,50,000 रुपये जबरी चोरी करून चोरून नेले. याबाबत वाडीवरे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर व वाडीवरे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच तपास करून आरोपी हे केरळ राज्यातील असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. त्यावरून 2 पथके केरळ राज्यात तपास कामी पाठवण्यात आली होती. केरळमधील त्रिसूर जिल्ह्यातील कोंडुगुल्लूर या ठिकाणावरून 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. बाबू व्ही.आर. रमण पिल्ले, आकाश एसकान श्रीकांत या आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी व त्यांच्या इतर साथीदारांनी हा गुन्हा केल्याचं सांगितलं. तसेच त्यांचे साथीदार हे महामार्गावरील वाहनांची लूट करण्यासाठी सिन्नर तालुक्यातील नाशिक-पुणे महामार्गालगत 4 चाकी वाहनांमध्ये दबा धरून थांबलेले असल्याबाबत समजलं. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व सिन्नर पोलिसांच्या पथकांनी संयुक्तपणे छापा टाकून आरोपींना पाठलाग करून मुद्देमालासह शिताफीने ताब्यात घेतले. नियास मोहम्मद अली, मोहम्मद आदिल अब्दुल माजिद, अनिल कुमार करुणाकरा कुरू, सबरीनाथ विनू केव्ही, आसिफ हमीद, अब्दुल हमीद नासर, शाहरुख पी.एस. शाहजहान, सिरल बाबू मजीद, अरुण कुमार के, सबीश व्ही.एस. संतोष तसेच इतर 5 साथीदार फरार असून यातील ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून लोखंडी तलवार, लोखंडी गुप्ती, कोयता, टोकदार चाकू, 2 हातोड्या, स्क्रूड्रायव्हर, मिरची पूड व दरोडा टाकण्याचे इतर साहित्य, टोयोटा इटिओस कार, मारुती स्विफ्ट कार, होंडा सिटी कार असे 3 4 चाकी वाहने व गुन्ह्यात वापरलेले मोबाईल फोन, विविध बँकांचे ATM व क्रेडिट कार्ड असा एकूण 19,55,300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपींविरुद्ध सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींना अटक करण्यात आली असून हे आरोपी हे केरळ राज्यातील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. याविषयी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे. 2 घटना सांगण्यासंदर्भात ही प्रेस कॉन्फरन्स आहे. त्याच्यामध्ये पहिली घटना जी आहे ती आंतरराज्य टोळी पकडण्यात यश मिळालेलं आहे. त्यांची पद्धत अशी होती की अंगड्याची वाहनं जी जातात त्या वाहनांना रेकी करणे, रेकी करून त्यांना एखाद्या स्पॉट असा निवडणे ज्या ठिकाणी वाहनं सहजपणे थांबवता येतील त्या वाहनाच्या बाबतीमध्ये त्याला टेक्निकल त्याचं फॉलोअप करता येईल असं काहीतरी GPS लावणे किंवा इतर सर्व गोष्टी करणे आणि त्याच्या आधारावर केरळ राज्यातील त्रिशूर या जिल्ह्यातील हे सगळे आरोपी आहेत जे देशभरामध्ये आंध्र प्रदेशमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, महाराष्ट्रामध्ये, तामिळनाडूमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा स्वरूपाचे केसेस करत आहेत. ते आधी पूर्णपणे माहिती घेतात. ती जी गाडी आहे ज्याच्यामध्ये काही मौल्यवान वस्तू असतील अशा गाडीच्या काही लोकांना त्याच्यामध्ये फोडतात. ते त्यांना काही आर्थिक आमिष दाखवलं जातं आणि त्याच्या आधारावर ती गाडी कुठे कुठे जाते, किती वाजता जाते याविषयी माहिती घेतली जाते आणि या बेसवर 3-4 दिवस प्रॅक्टिस केल्यानंतर वेगवेगळे सिम कार्ड वापरतात, वेगवेगळे नंबर वापरतात आणि त्यानंतर एका रात्री एका दिवशी ते येऊन ती गाडी लुटतात आणि डायरेक्टली केरळला जातात. त्यांचे नंबर बदलतात, सगळ्या गोष्टी चेंज होतात. त्यामुळे त्यांना पकडणं ही अत्यंत चक्रीचं होतं. दरम्यान दरोडा तयारी व जबरी चोरी असे एकूण 2 गुन्हे उघडकीस आणत नाशिक ग्रामीण पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कामगिरीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.